असं म्हणून सांगत होता. सगळ्यांनी एक 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 सगुणाची भक्ती केली होता. रामदासांचे श्रीराम होते, महाराजांचं रामरायच होते, रामकृष्णांचे कालीमाता होती. म्हणजे प्रत्येकाचं कोणतरी कोणतरी दैवत आहे. आणि दैवतांची पूजा अर्चा त्याला सगळं करणं, सगळे उपचार करणं हे सगळं आपल्याला जमतं. भक्तिप्रेमाने सगळं होतं. म्हणून तेवढ्या करता ते तसं वागायला सांगतात. दुसरी गोष्ट, आपण आता सद्गुरुनाथांचा एकदा अनुग्रह घेतला की त्यांचं कार्य काय, आपलं कार्य म्हणजे त्यांनी सांगितल्यानुसार त्यांच्या आज्ञेप्रमाणे वागणं हे आपलं कार्य झालं. आपण ते किती करतो हा भाग अजिबात निराळा, पण खरं ते करायला पाहिजे तसं. आणि त्यांचं कार्य काय की त्यांनी एकदा तुम्हाला अनुग्रह घेतला, आपलं म्हटलं, माझं म्हटलं, ह्याचा अर्थ आपली सर्व ताकद खर्च करून किती काय जन्माला घेत ना. मग ते महाराजांचं तर म्हणणं असेल कमीत कमी 7 जन्मात तरी मी त्याचा उद्धार केल्यापासून राहणार नाही म्हणून. तेव्हा त्या जन्मापर्यंत तरी त्याला जन्म उद्धार करणं म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातनं त्यांना चुकवणं. पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे चयनम, हे जे सारखं गोल गोल फेऱ्या ज्या चाललेले आहेत याच्यातनं सोडवणं, दुःखमुक्त करणं, सच्चिदानंद स्वरूप करणं, म्हणजे भगवंताची एकरूप करणं, हे अशा गोष्टी सगळं करणं म्हणजे त्या प्रत नेणं हे त्यांचं कर्तव्य असतं. म्हणून पुन्हा पुन्हा काय असतात, मग नाना तऱ्हेचे ग्रंथ वाचलेत असतात. सगळ्यात शेवटची पायरी म्हणजे आपल्याला हळूहळू नाम घेता घेता चिंतन करता करता काय होतं, हा जो मी कोण आहे ह्याचा खरा ते बोध आपल्याला शिकवतात. खरा मी कोण आहे, खरं पाहिलं गेलं तर जगामध्ये शिव आणि शक्ती या दोनच शक्ती काम करत असतात पहा. एक शिव आणि दुसरी शक्ती. शिव म्हणजे परब्रह्मस्वरूप, शक्ती म्हणजे त्याचीच कल्पना. म्हणजे हा सगळ्या जगामध्ये जो खेळ चाललेला आहे हा शिवशक्तीचा खेळ चाललेला आहे पहा. जिकडे तिकडे भगवंत म्हणजे दृश्य दिसतं ते शक्तीचं स्वरूप आहे सगळं, आणि जो ज्याचा आधार असतो ते शिवस्वरूप आहे. प्रथम शिवस्वरूप म्हणजे भगवंताचं परब्रह्मस्वरूप हे एकला एक परब्रह्मस्वरूप होतं. म्हणजे एकमेवा द्वितीय ब्रह्म असं म्हणतात. त्याला दुसरं काही नव्हतंच, द्वैत काही नव्हतंच मुळे, म्हणून त्याच्यासारखा तो असं वर्णन करतात ना. वेद सुद्धा वर्णन करायला गेले पण हे असं नाहीये, परब्रह्मस्वरूप कसं आहे असं नाहीये, असं नाहीये, असं नाहीये. म्हणजे नेते करते ते कसं आहे ते सांगितलंच नाही त्यांनी. मुख्याने गोळ खादला, गोडीनं हे सांगायला, तशी अवस्था काय झाली तर ती परब्रह्मस्वरूपाची आहे. पण काय झालं, तो निर्गुणाचा सगुण जेव्हा होतो म्हणजे त्याला जेव्हा कल्पना पुरली की आपण खूप आपल्या आपल्याशीच खेळावं, आपल्या आपल्यामध्येच रममाण व्हावं, आपण पुष्कळ प्रकाराने निर्माण व्हावं, ही जी कल्पना हीच माया. आणि माया म्हणजे कधी अस्तित्वात नसलेली ती माया. माया म्हणजे ती नाहीचे मुळे, जे नाही हेच रूप, ठाणे अति अमूप, निद्रिता समीप चेता दुरी, अशी ज्ञानेश्वरीमध्ये एक ओळी आहे की ती कुठे राहते. जे मायेचं स्वरूप म्हणजे काय, नाही हेच तिचं स्वरूप आहे खरं म्हटलं तर. म्हणजे जी अस्तित्वात नाही तेच म्हणजे तिचं खरं स्वरूप आहे. परंतु काय असते की पाहते कुठे तर सगळीकडे आपल्याला प्रचिती राहते ना. सगळ्या दृश्य गोष्टी ज्या दिसत आहेत त्या सगळ्या मायेच्या आहेत, त्या सगळ्या शक्तीचे आहेत. ती शक्ती आपल्याला सगळी भगवंताच्या आधाराने ती शक्ती कार्य करत असते, म्हणून ती सगळी शक्ती आपल्याला दिसते. परंतु ती काय असते, निद्रिता समीप चेता दुरी, जो झोपलेला आहे भगवंताच्या ठिकाणी त्याच्या जवळ ही सारखी शक्ती काम करत असते, ही माया काम करत असते. आणि जो त्यातनं जागृत झाला, हे सगळं मायाकारित आहे बरं का, हे सगळं मायेमध्ये निर्माण झालेलं आहे बरं का. त्याच्या ठिकाणी काय असतं, जो जागृत असतो त्याच्या ठिकाणी ती माया झोपलेली असते. म्हणजे मायेचं काही कार्य चालत नाही. आपण प्रवचनामध्ये महाराजांचं ऐकलं असेल की त्यांनी असं लिहिलंय की पायखरा पहारेदार बाहेर बसलेला असतो आणि आपण तिकडे गेलो तर तो तसाच सोडत नाही. पण आपण त्याच्याजवळ तो आतमध्ये मालक असेल, त्याच्या शिक्क्याची सहीची एखादी चिठ्ठी जर त्याला दाखवली तर तो लगेच आतमध्ये म्हणून सांगतो. तशी माया ही भगवंताची रखवालदार आहे. तिला जर नामाची चिठ्ठी दाखवली ना ती झटकन म्हणते भगवंताकडे जायला काही हरकत नाही म्हणून ती लगेच सोडते. पण ही माया म्हणजे शिवाची शक्ती, आणि शक्ती कशी आहे, कार्यरत आहे पा. आपल्याला जे जे दिसतं त्याच्यातलं सगळं वाढणं, मोठं होणं, लय पावणं, हे सगळं कार्य तिचं चालू असतं पा. ह्या चालू असतं पण ते भगवंताच्या आधाराशिवाय काही करू शकत नाही, हे मात्र पक्का आहे. त्याला पक्का भगवंताचा आधार लागतो, म्हणून आधारालाच आपण घट्ट पकडायचं असतं, मायेकडे लक्ष द्यायचं नसतं. पण काय गमत होते सांगू का, या आधाराचंच विस्मरण झालं ना. मायेनीमुळे डोळ्याचं पडळ जसं डोळ्यांच्या ह्याला झाकून टाकावं त्याने दृष्टीला, तसं मायेनीच मुळे परब्रह्मस्वरूपाला झाकून टाकलाय. परंतु आपल्याला इथपर्यंत एकदम पोचता येणार नाही, आपल्याला इथपर्यंत एवढं जाता येणार नाही.
पण निदान एवढं आहे ना की क्षणभर तरी काही काळ तरी हे सगळं दृश्याला तर झाड आपल्याला दिसलं तर हे झाड भगवत स्वरूपच आहे बरं का. हे जे निर्माण झालंय हा आकार भगवंताचाच आहे बरं का. हा मायेने फक्त केलेला आहे. कुंभार जसं घडवायला भांडी कारणीभूत होतो, बाकी सगळी मातीच असते, ती माती असते, मातीच काढलेली मातीचाच घट असतो, परंतु घडवणारा जसा कुंभार असतो तसं हे सगळं दृश्यसृष्टी घडवणारी व अंतर्बाह्य सगळं परब्रह्म स्वरूप असून त्याला आकार देणारी म्हटलं ही माया आहे, ही कल्पना आहे. आणि म्हणून दासबोधामध्ये म्हटलंय ना, सत म्हणव तरी असत म्हणव तरी, सत म्हणव तरी नासे, असत म्हणव तरी आभासे. नाही म्हटलं तर आहे आणि आई म्हटलं तर नाही. एक योग वासिष्ठामध्ये माहिती कल्पना करताना सुरेख दृष्टांत दिलाय. ती आपली जुनी गोष्ट आहे ना की सासू ती ताक सगळ्यांना देत असते, पण एक बाई ताक मागायला आली होती आणि ताक मागायला आल्यानंतर सूनच घरात होती, सासू काही नव्हती. मग तिने विचारलं, अहो ताक आहे का? तर त्या सुनबाईला असा प्रश्न पडला, काय करू आता? नाही म्हणू तर ताक घरात आहे, बरं आहे म्हणू तर सासूबाईंच्या देता येत नाही. म्हणजे आहे म्हटलं तर ते नाही ताक, आणि नाही म्हटलं तर आहे. आता काय करावं? बरोबर माहिती ही स्थिती आहे, जी तिची स्थिती झाली की ताक आहे म्हणावं तर देता येत नाही, नाही म्हणावं तर घरात आहे. बरोबर तीच परिस्थिती माहिती असते की माया ही खरी अस्तित्वातच नाही, परंतु आपल्याला हा सगळा भ्रम, म्हणजे कावीळ झालेल्या माणसाला जसं पिवळं दिसतं तसं सगळं भ्रम झाल्या कारणाने आपल्याला स्वस्वरूपाचं विस्मरण झाल्या कारणाने आपल्याला असं भासतं. आता मी कोण आहे हे पाहताना खरं पाहिलं तर आपल्याला असं स्पष्ट दिसतं की नाही की एक आत्मा आहे आणि दुसरं एक शरीर आहे. ही सगळा माया ब्रह्माचा शिवशक्तीचा खेळ कसा आहे पहा. आतमध्ये आहे शिव आणि शक्ती म्हणजे हे जे त्याचं पंचभूत महाभूतांचं शरीर आहे, हे दोनच आहेत मुळी खरं म्हटलं तर. शिव आणि शक्ती, त्याच्या पलीकडे काही नाहीच आहे ना. आणि हा सुद्धा शिव आहे, हा शक्तीचाच खेळ आहे. पण ह्याच्यामध्ये आपण एक मी आणला आणि मी आणून काय केलं, हे माझं 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 म्हणून या शरीरालाच मी असं नाव ठेवलं. म्हणून ते उन्मन करायचं असतं, म्हणजे त्याचा उलटा विचार करायचा असतो, म्हणून अनुसंधान ठेवायचं असतं. म्हणजे आतमध्ये जो परब्रह्म स्वरूप आहे आणि ज्याच्या सत्तेमुळे हे सगळं चाललंय त्या ठिकाणी सारखं लक्ष ठेवणं, प्रत्येक कार्य करताना त्याची आठवण ठेवणं. श्रीराम समर्थ. काय गोष्ट होती माहितीये का की हे काल परवापासून टेप करायला जाते आणि टेप करता करता टेप करायला लागलं की लाईट जाते आणि त्यामुळे मी मागे काय बोलले हे माझ्या काही लक्षात राहत नाहीये. आणि असं वाटतंय की लवकर आहे डोक्यात हे बोलावं, पण बोलावं म्हटलं तर मागचं काय बोललं हे आठवत नाहीये. असं कितीतरी चमत्कारी झालंय. म्हणून आपण आता मायेविषयीच बोलत होतो नाही का. तर माया म्हणजे जी मुळात अस्तित्वात नाही ती शिवाची कल्पना, म्हणजे शिवशक्तीचा हा खेळ आता आपण पाहिला. पण मायेचं वर्णन करताना असं म्हटलंय ना, ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलंय की भगवंता तुझी माया ब्रह्मादिका नाही आया. ब्रह्मदेवाला सुद्धा या मायेचं आकलन झालेलं नाही, कारण ती मुळात अस्तित्वातच नाही मुळी. कारण काय, भगवंताच्या आधाराशिवाय ती कार्य करू शकत नाही. कारण काय, जसं पहा एखादा आपण लिहायला लागलो आणि नुसतंच लिहित सुटलो तर काय अक्षर चित्र वगैरे काही उमटणार नाही. पण जर कागदावर किंवा खाली काहीतरी आधार घेतला आणि त्याच्यावर जर आपण लिहिलं तर आपल्याला ते अक्षर म्हणा चित्र म्हणा असं उमटे. म्हणजे कागदाच्या आधाराशिवाय त्यांनी जरी आपण कितीही लिहिलं तरी ते लिहिलं जाणार नाही, हवेमध्ये नसतं. त्याप्रमाणे मायेला ब्रह्माचा आधार लागतो. ब्रह्माच्या आधाराशिवाय माया कोणतंही कार्य करू शकत नाही, कोणतीही चित्र रेखाटू शकत नाही. म्हणून ब्रह्माच्या आधारावरच ब्रह्माच्याच मुळे ही सगळं ती कार्य करत असते. म्हणजे ब्रह्माचीच ती आहे मुळी कल्पना, वेगळी नाहीच आहे. सूर्य आणि त्याची किरण जशी वेगळी करू शकत नाही, पाणीने पातळपणा जसं त्याच्यापासून वेगळा करू शकत नाही, त्याप्रमाणे चंद्राचा प्रकाश वेगळा होऊ शकत नाही. त्याप्रमाणे ही माया ब्रह्मापासून वेगळी नाहीच मुळी, पण ती वेगळी भासते, वेगळी आहे असं वाटतं आपल्याला. कारण काय आहे, मायेचं वर्णन करताना एकनाथी भागवतामध्ये असं सांगितलंय की वांझेचे सुने पुत्रू झाला, तेने भीष्म स्त्रियेची पान्हाला, तेने घरभंगू केला दिगंबराचा. म्हणजे मुळात माया ही मुळातच नाही हे दाखवण्याकरता वांझेचे सुने पुत्रू झाला. आता वांझेला जर मुलगा असता तर तिला वांझ कशाला म्हटली असती, आणि मग मुलगा आहे म्हणून तिला सून आहे केली, मग त्या सुनेला मुलगा कसा बरं होईल. म्हणजे मुळातच ते अस्तित्वात नाही. म्हणून वांझेचे सुने पुत्रू झाला, वांझेला सून येणारच कशी मुलगा नाही तर. आणि तिला म्हणे मुलगा झाला. आणि भीष्म स्त्रियेची पाहण्याला, म्हणजे भीष्म आजन्म जन्म ब्रह्मचारी राहणारे त्यांच्या बायकोला म्हणे पाहणा आला आणि त्याला इतका तो माजला
की त्याने घरभंगू केला दिगंबराचा. दिगंबर म्हणजे ज्याला कोणीही काही नाही, त्याच्या घरात जाऊन ही सगळी पोरं बाळं घुसली, अशा तऱ्हेचं म्हणणं आहे. म्हणजे मुळातच ते नाही. सशाच्या शिंगानी म्हणे आकाशाची खाल काढावी. आता आकाशाची साल कशी काढली जाईल? मुळात जी पोकळी आहे आणि सशाचं शिंग कुठे मिळेल का? आणि हे जसं मुळात अस्तित्वातच नाही, तशी माया ही मुळात अस्तित्वातच नाही, असं हे सगळं ज्ञान्यांचं म्हणणं आहे. ज्ञानी लोक असं म्हणतात ब्रह्म सत्य जगन मिथ्या. आणि तेच आपण भक्तिमार्गी लोक काय म्हणत असतो की भगवंत हा सत्य आहे आणि त्याची ही माया म्हणजे जे आपल्याला दृश्य स्वरूपात दिसतं ही सगळी त्याची लीला आहे, हा त्याचा एक खेळ आहे. आणि खरंच आहे, जगताच्या या खेळामध्ये सुद्धा आपण एक त्यातले पार्टी होत या नाटकातले, नाही का? मग आपल्याला कोणी विरोध करणार असतो, कोणी तमोगुणी असतो, कोणी आपला मित्र असतो, सत्वगुणी असतो, असे जे लोक आपल्याला भेटतायत. मग त्या बाबतीत सुद्धा आपण जर विचार केला की जगामधला जे परब्रह्म स्वरूपाचं हे नाटक जर चालू आहे आणि नाटकातला पार्ट जसा आपण वठवतोय तसा आपला जो शत्रू आहे अगर मित्र आहे तो सुद्धा त्या नाटकातला एक पार्टच वठवतोय. त्यामुळे मग त्याच्याबद्दल आपल्याला राग येण्याचं काय कारण आहे? राग येण्याचं कारण नाही तर प्रेमही येण्याचं कारण नाही, पण तो एक नाटकातला पार्टीच आहे ना. त्याने त्याचा पार्ट योग्य तऱ्हेने करायचंय. जसा आपला पार्ट आपल्या तऱ्हेने योग्य तऱ्हेने होतोय, घडवला जातोय, तसा त्याचाही घडवला जातोय. म्हणजे मग आपल्याला असा विचार केल्यानंतर आपल्याला असं पटायला लागतं की खरंच आहे हा सगळा ब्रह्माचा खेळ आहे आणि ब्रह्माची लीला आहे, खेळ नाही हे मानणं अधिक सत्तेमुळे ते बांधलं गेलं. मग त्याच्याबद्दल कोणी बांधलं तर ते ह्यानी बांधला, ताजमहाल कोणी बांधला? शहाजहाननी बांधला. शहाजहान थोडंच गेला तर काही करायला, तर नाही, त्याच्या सत्तेमुळे तो बांधला गेला. म्हणजे ते कार्यामध्ये तो आहेच आहे. पहा तसं ह्या सगळ्या जगताच्या कार्यामध्ये भगवंताचा हात असल्याशिवाय, भगवंताचं अस्तित्व असल्याशिवाय ते होणं शक्य नाहीये. म्हणून काय होतं, ते दृश्य सृष्टी सगळी दिसते आपल्याला, तो सगळा माया ब्रह्माचा खेळ आहे. एवढंच नाही तर शिवशक्तीचा खेळ आहे. शक्ती ही नेहमी हालचाल करणारी आहे, पाना गतिमान आहे शक्ती ही नाही, तिथे काही नाही काहीतरी करत असते. पण परब्रह्माच्या आधाराचं नाहीये, एका नाण्याच्या दोन बाजू आहे. ही गोष्ट आपल्याला निसंशय पटली पाहिजे, कळली पाहिजे अशी. आणि त्याच्यामध्ये आपल्यातला जो आपण शिवशक्तीचा खेळ ओळखला, आपल्या स्वतःमध्ये अंतरात्मा आतमध्ये बसलेला आहे, भगवंत आतमध्ये बसलेला आहे आणि या शरीराकरवी सगळं कर्म करून घेतोय. शरीर हे शक्तीच आहे, शरीर म्हणजे शक्ती आहे आणि आतमध्ये परब्रह्म स्वरूप बसलं आहे. त्या परब्रह्म स्वरूपाच्या सत्ता मात्रे करून काय होत आहे तर ही शक्ती काम करते. हे जर आपल्यातलं आपण ओळखलं तर दुसऱ्याच्यातलं पण आपल्याला ओळखता येईल. नाहीतर ही गोष्ट ओळखणं कठीण जाईल. म्हणून आपला विचार करताना मी ब्रह्म आहे, सोहम, ते ब्रह्म मी आहे. आणि हा जो खेळ चाललाय म्हणूनच महाराजांनी सोप्या भाषेत ते सांगितलं रामकर्ता म्हणून म्हणावं. रामकर्ता म्हटलं म्हणजे काय झालं, जे माय घडतं ते सगळं मायेकडनं घडतंय, ते शक्तीकडनं घडतंय, ज्याप्रमाणे घडायचंय त्याप्रमाणे घडतंय. म्हणजे अनुसंधान जे ठेवायचंय ते त्याचं अनुसंधान ठेवायचंय, रामाचं म्हणजे आत्मारामाचं अनुसंधान ठेवायचंय. ते आत्माराम हे सगळं करतोय. हे आपल्यातलं कळलं की आपल्याला दुसऱ्यामध्ये सुद्धा मग तोच वागवतोय, तोच बोलतोय, मग आपल्याला राग कमी येईल. पहा आणि असे ना ही जी भगवंताची कल्पना आहे त्यामुळे सगळं दृश्य जगत जसं आपल्याला दिसत आहे आणि आपण जसं त्याच्यामध्ये गुंततोय म्हणा, अडकतोय म्हणा, मायेमध्ये फसतोय म्हणा, हे जसं माया भुलवते म्हणा, हे जसं आपण म्हणतो त्याप्रमाणे काय होतं माहितीये का, ह्या कल्पनेमुळे जसं आपण भुलले जातो तसे कल्पनेमुळेच आपण परब्रह्म स्वरूपाकडे नाही जाता येणार आपल्याला. ही जर सगळी ही कल्पना आहे, हे जर ठरलं आपल्याला एखाद्या दिवशी राग आला समजा, तर राग आला म्हणजे आपण त्याच्यावरती रागवतो नाही का, त्याच्या त्याने असं का वागला असं म्हणतो, त्याचं असं बोलणं मला बरोबर आहे का असं वाटतं. अशा तऱ्हेचा आपण अशा दृष्टीने विचार केला तर द्वैताचा भास होतो आणि आपला राग वाढत जातो. म्हणजे कल्पनेमुळे मग तो माझ्याबद्दल तो असा वाईट बोलतच असला पाहिजे, माझ्याबद्दल त्यांच्या मनात चांगलं नाही वगैरे वगैरे अनंत तऱ्हेची आपण कल्पना करत असतो. पहा आणि ह्या कल्पना करून आपला राग म्हणा, द्वेष म्हणा आणखी वाढवत असतो. परंतु ह्याच्या उलट जर कल्पना केली तर अरे त्याचा तो कुठे हालचाल करतोय, तो कुठे स्वाधीन आहे, जसं मी काय करावं, मी काय बोलावं, मी कुठे जावं हे माझ्या स्वाधीन नाही, तसं त्यांनी काय करावं, त्यांनी कुठे जावं हे त्याच्याही स्वाधीन नाही. माझ्या आतमध्ये जर भगवंत करताय तसं त्याच्यामध्ये पण भगवंत करताय. त्याचा भगवंत करता असल्यामुळे त्याच्या करण्यामुळे, त्याच्या सांगण्यामुळे जर त्याचा अर्थ असं वागणं झालं तर त्याचा आपल्याला राग का बरं यावा.
ते सगळं घडतंय ते भगवंताच्या सत्तेमुळेच घडतंय. ते चांगलं घडू दे वाईट घडू दे, आपल्या जशा हातात आपल्या गोष्टी नाही तसे त्याच्याही हातात त्या गोष्टी नाही. अशा कल्पनेनेच जर विचार केला तर कल्पनेनेच काय होतं, ही कल्पना बाजूला सरून आपण त्या शिपर्यंत जाता येतं. म्हणजे मला म्हणायचं असं, कल्पनेनेच आपण मायेकडे मायेच्या ह्याच्यामध्ये गुंतणार सुद्धा आहोत आणि कल्पनेनेच आपण परब्रह्मस्वरूपाकडे सुद्धा कल्पनेने जा. म्हणजे मुळात कल्पना ही वाईट नाही, तिचा वापर कसा आपण करतो याच्यावर अवलंबून आहे. तेव्हा हा सगळा माया ब्रह्माचा शिवशक्तीचा हा सगळा खेळ आहे. म्हणून तो ओळखला पाहिजे. तो एकदा आपण ओळखला म्हणजे असं होतं ना की एकदा परब्रह्मस्वरूप कोण आहे तर मी आहे, आतमध्ये जो आहे तो माझं परब्रह्मस्वरूप आहे, तो देव आहे, तो परमात्मा आहे, तो साक्षी आहे, ह्याच्याबद्दल आपली पक्की खात्री झाली. आणि शरीर आहे हे त्याच्या सत्तेमुळे चालतं. जसं सूर्य उगवल्यानंतर सूर्य विकासिनी कमल जसं उमलतं त्याप्रमाणे त्याच्या सत्तेमुळे हे सगळं विश्व, हे सगळं शरीर चाललेलं आहे. असं जर आपल्याला वाटलं तर ती गोष्ट काय होईल, आपल्याला हितकारक होईल. आणि आपण मग जाणू आपण की आपलं काय लक्ष राहील, हे सगळं जगत असंच आहे बरं का, या त्याच्या सत्तेमुळे चाललेलं आहे बरं का. मग पाना फुलाकडे तरी लक्ष दिलं. मला म्हणायचे का कायम आपल्याला करायचे सोहम ते ब्रह्म मी आहे या भावनेमध्ये, ह्या विचारावर आरूढ आपल्याला होता येणार नाही किंवा स्थितीमध्ये आपल्याला राहता येणार नाही. पण काही काळ जेव्हा आपण स्वस्थ बसू तेव्हा एखाद्या मिनिट 2 मिनिटं असं नाही का आपल्याला बसता येणार. काही अनुभव घेऊन पाहा ना, थोडं तरी म्हणजे ह्या स्थितीमध्ये बसू शकतं ना. आणि खरं तोच आहे आणि तो असल्यामुळे मग खरं पाहायला गेलं तर विचारायला जातं. एक दासबोधामध्ये असं सांगितलंय की ज्ञानेची मोक्ष, म्हणजे आत्मज्ञान झाल्याशिवाय मी कोण आहे कळल्याशिवाय मुक्तता नाही. कोणत्याही तऱ्हेने ह्याच्यातनं आपण सुटणार नाही. या बंधातून मी देह आहे अशा या कल्पनेतून आपण सुटणार नाही. याला मी कोण आहे तर ते परब्रह्मस्वरूप म्हणजेच मी आहे, दुसरा तिसरा कोण नाहीये, अहम ब्रह्मास्मी असंच वाटलं पाहिजे आपल्याला. याची खात्री झाली पाहिजे, हेच ज्ञान झालं पाहिजे, म्हणजे आत्मज्ञान झालं पाहिजे. आणि आत्मज्ञान म्हणजेच मी कोण आहे याचं ज्ञान झालं पाहिजे, खरा मी कोण आहे याचं ज्ञान झालं पाहिजे. हे ज्ञान झालं तरच मोक्ष असं दासबोधामध्ये सांगितलेलं. एकदा जर का आपल्याला हे ज्ञान झालं, आपल्याला कळलं की अरे तो मी आहे, सतत चिंतन करून नामाच्यामुळे काय होतं, नामाच्यामुळे या ज्ञानापर्यंतच आपण जातो बरं का. आपण एका पुरस्कारांचं ह्याच्यामध्ये ऐकलं संतांचं की ज्याला जिकडे तिकडे विठ्ठल स्वरूप दिसायला लागला म्हणून तो चालो मालोचं सुद्धा देशते पण केलं नाही का तुकोबारायांनी. त्या परावी येणारी रखुमाई समान तुकोबारायांनीच म्हटलं त्या रंजनाला. म्हणजे ही गोष्ट कुठे होते, आपल्यातला जेव्हा परब्रह्मस्वरूप आपण ओळखतो, मी कोण आहे ओळखतो, त्या ज्ञानाप्रत जेव्हा येतो तेव्हा जगामध्ये एकच ब्रह्मगड्या हे आपल्याला प्रतीतीला येतं. म्हणजे नाना भिंती एकच माती रांजण आणि शेगड्या वेगवेगळे आकार असले तरी जगामध्ये एकच ब्रह्मगडा. त्यात माती जशी येत असते तसं अखंड सगळं परब्रह्मस्वरूपच बसलेलं आहे. हेच आत्मज्ञान, हेच मी कोण आहे ते ज्ञान. आणि मी कोण आहे हे ज्ञान झाल्यानंतर आता मग काय होतं, आता याच्या पुढची गोष्ट म्हणजे अशी होते की मी जर परब्रह्मस्वरूप आहे तर परब्रह्मस्वरूप हे कसं आहे, ते अमर आहे, एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे. ते त्याला मृत्यू नाही, त्याला हालचाल नाही, जाणं येणं नाही, काही वासना नाही, काही भावना नाही, वाढणं मोठं लहान होणं वगैरे नाही, त्याला काहीच नाही. ते उदास आहे, ते एक त्याच्यासारखं काही दाखवता येण्याजोग्याची वस्तूच नाही मुळी. असं परब्रह्मस्वरूप जर मी आहे आणि देह हा कसा आहे, शक्तीचा आहे, जे दिसते ते अखेर गायाचे, जे दृश्य स्वरूप आहे ते नाशिवंत आहे, नाहीच होणार आहे, ते सगळं मायेच आहे, ते सगळं कल्पनेच आहे. आणि माया तर आधीन कोणाचं आहे, परब्रह्मस्वरूपाचं आहे. आणि जेव्हा स्वतःमध्ये जेव्हा परब्रह्मस्वरूप आपल्याला सगळ्यांना ओढून घेतो तेव्हा मायेला सुद्धा आपल्यामध्ये सामावून घेतो आणि पुन्हा एकला एकच असा उरतो. मग ते ब्रह्म कसं आहे, अमर आहे. म्हणजे ब्रह्म कसं आहे तर ह्याला मृत्यू हा भागच नाही मुळे. मग मरतं कोण तर ते शरीर मरतं. शरीर म्हणजे जे नाशिवंत आहे, पंचमहाभूतांचा जो देह आहे जो आपल्याला दिसतोय आज ना जितक्या वस्तू म्हणून नाश पावतात त्या सर्वच्या सर्व गोष्टी मायेच्या असतात पहा. प्रत्येक गोष्टीला कधी ना कधीतरी नाश उत्पत्ती स्थितीला ह्या आहेच आहे मुळे. मग तिची आता ताजमहाल जरी आपल्याला दिसतोय आज ना उद्या आणखी कित्येक वर्षांनी ह्याचा नाश हा ठरलेला आहे, पडणार झडणार हे सगळं ठरलेलं आहे पहा. त्या प्रत्येक गोष्टीचा जिथे नाश होतो ते मायेच आहे, ते खोटं आहे, ते असत्य आहे पहा. तर त्याप्रमाणे मग सत्य काय आहे, या 2 गोष्टी झाल्या. शरीरामध्ये शरीर चालवणार आहे आणि शरीर आहे ते शरीर पंचमहाभूतांचं नाहीच होणार आहे. एक सत्य आहे, एक असत्य आहे.
आणि असत्याला सत्य चालवत आहे. सत्य म्हणजे परब्रह्मस्वरूप आहे, ते कायम टिकणार आहे. अगदी विरोधी स्वभाव आहे, ते कायम टिकणार आहे, शाश्वत आहे, आनंद आहे, सच्चिदानंद आहे, मूर्तिमंत आनंदाची खाण. शरीर हे कसं आहे, नाशवंत आहे, नाहीच होणार आहे, दुःख देणार आहे, सुख देणार आहे, नाना विकार निर्माण करणारे आहे, वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी ह्या शरीराच्या दोन्ही भिन्न आहेत. हे दोन भाग जर आपल्याला स्पष्ट आहे तसं कळलं आणि मी कोण आहे त्याचा बोध घेताना ते शरीर म्हणून मी नसून मी जर परब्रह्मस्वरूप ते मी आहे आणि मी अमर आहे, मला मृत्यू नाहीये, मला कसला मृत्यू आलाय म्हणजे असं जर ही भावनेवरती पक्के आलो आपण, या ज्ञानावर जर आपण पक्के आलो आपल्या स्वतःचाच विचार करताना, मग दासबोधामध्ये एक ओवी दिलेली आहे. मला वाटतं त्या 6व्या दशकामध्ये दुसऱ्या सवासामध्ये वगैरे काहीतरी ती ओवी असावी. आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, फिटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. आणि मग अशा स्थितीप्रत आपण आल्यानंतर आता काय वाटतं मनामध्ये, अरे मी ब्रह्म कसं आहे, अमर आहे, मला विकार नाही, विकार रहित असं मी आहे. आणि हे शरीर कसं आहे, नाशवंत आहे, दुःख देणार आहे. मी ते लक्षात झालं, खरा मी कोण आहे याचं मला ज्ञान झालंय. मग आता शरीर राहिलं काय, गेलं काय, आणि काही झालं तरी याला मृत्यू आला तरी काय, आणि मृत्यू न आला तरी काय, माझा त्याचा काय संबंध आहे, माझा कुठेतरी त्याचा संबंध आहे. परंतु मी जोपर्यंत तो देह मी म्हणते तोपर्यंत हा सगळा खेळ आहे, त्याचा सगळा माझेपणाचा खेळ आहे. पण एकदा का शरीरामध्ये म्हणून संत जे असतात तो देह सावलीप्रमाणे त्यांनी वागवला पाहतला. सावली जर आपली समजा आपण रस्त्याने चाललोय आणि घाणीवरती पडली तरी त्याला त्याचं आपल्याला काही नसतं, आणि जरी पालखीमध्ये गेल्यासारखी वाटली पडल्यासारखी तरी त्याचंही काही नसतं. याचा अर्थ काय की देहाबद्दल आपल्याला, सावलीबद्दल आपल्याला किंमत नाही. त्याचप्रमाणे बरोबर संत देह हा सावलीचा काम म्हणून सगळ्या संतांनी देहाला फारशी किंमत दिलेली नाहीये. पा त्याच्याकडनं जेवढं साधन करून घ्यायचं तेवढंच त्याला खाणं पिणं द्यायचं, इतकंच ठरवलं जातं त्याने. म्हणजे ह्या दोन गोष्टी जर एक गोष्ट जेव्हा मनामध्ये पक्की ठरेल की मी ते परब्रह्म आहे, जो हम ते परब्रह्म स्वरूप मी आहे, आणि हे सगळं देह आहे, नश्वर आहे, नाहीसा होणार आहे, आज न उद्या जाणार आहे, याचा काही उपयोग नाहीये. हा सुखदुःखाला तेवढा प्रसवणार आहे, या पलीकडे दुसरं काही नाही. पण सुखदुःखाच्याही पलीकडे असणारा जो आत्मा आहे तो मी आहे, तो अमर आहे. ही जेव्हा बाजू पक्की होईल तेव्हा असं वाटेल की मग आपल्याला कोण जन्म घेणार का, शरीर जन्म घेणार का, शरीर तर जड आहे, शरीर कसं जन्म घेणार, आणि जन्म घेतला काय आणि नाही घेतला काय, मी अमर आहे, मिळलं काय आणि राहिलं काय शरीर, याच्याबद्दल कशातच काही वाटत नाही. तर असं म्हणून की ओवी सांगितलं, आता होणार ते होईना का, जाणार ते जाईना का, फिटली मनातील आशंका जन्म मृत्यूची. ह्या ज्ञानाप्रत माणसाला जायचंय. बरं, माणसाला जे जायचंय ते ह्या ज्ञानापर्यालाच आत्मज्ञान म्हणतात. मी कोण आहे ह्याचं ज्ञान ह्यालाच म्हणतात. आणि ह्या प्रतच आपल्याला जायचंय, आणि ह्या प्रत जाण्याकरता ही सगळी साधन आहे. नामामुळे सुद्धा आपण तिथेच जातो. नामामुळे असं म्हणून कोणाला वाटेल नामामुळे नुसतं काय होणार आहे, हे ज्ञान झालं पाहिजे ना, म्हणजे काहीतरी ज्ञानाचंच वाचलं पाहिजे. अहो नाही, होडीत बसलं म्हणजे जसं परतीला जाता येतं तसं नाम घेता 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 सगळे विकार नाहीसे होऊन आपल्याला आत्मज्ञानापर्यंत आपण सहज तऱ्हेने जाऊन पोचतो. तुकोबारा या दृष्टीने जाऊन पोचले, तुकोबा तसेच जाऊन पोचले, जनाबाई त्या दृष्टीने जाऊन पोचले, या सगळे रोहिदास कांबार त्या दृष्टीने जाऊन पोचले, सावता माळी नाम घेता घेता तिथे जाऊन पोचले. म्हणजे नाम घेणं आणि नामावरती सपाट्या लावणं हे करता करता हळूहळू हळूहळू विकारांचं हे कमी होता होता काय होतं, आपण मी कोण आहे ते ब्रह्म मी आहे. हे सगळ्या लोकांमध्ये एकच ब्रह्म भरलेलं आहे. देह नाशिवंत, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान म्हणून संत म्हणतात ना. हा नाशिवंत देह आहे, हा नाहीसा होणार आहे. परंतु तरी सुद्धा या शरीराकडनं जोपर्यंत आपल्याला नाम करून घ्यायचंय, जोपर्यंत शरीराची संगत आहे तोपर्यंत त्याला खाणं पिणं त्याची आबाळ करून चालणार नाहीये. त्याला जसं लाडावून ठेवून चालणार नाहीये तशी त्याला आबाळ करूनही चालणार नाही. कारण आबाळ जर त्याची केली, त्याला औषध पाणी वेळेवर दिलं नाही, त्याला खाणं पिणं वेळेवर दिलं नाही, तर ते आपलं काम कसं करणार. महाराजांनी एकाने विचारलं, महाराज कलियुगामध्ये असं एक यंत्र नाही का जे आपल्याला परमार्थ साधून दिलं असे. महाराज म्हणाले आहे ना यंत्र, देह एक मोठं यंत्र आहे ना, त्या यंत्रातनं जसा तुम्ही माल निर्माण काढाल त्याप्रमाणे तो माल येईल. जसं पीक घ्याल म्हणतं क्षेत्र म्हटलंय ना ज्ञानेश्वरीमध्ये, जसं तुम्ही त्यातनं पीक काढाल तसं पीक येईल ते. त्याप्रमाणे तुम्ही जर अरे परमार्थाच्या बाबतीत यंत्र हे जर नाम घ्यायला लागलं सारखं, यंत्रावर तर सारखं जर नाम घ्यायला लागलं
तर काय होईल, त्याच्यातनं जो परिणाम व्हायचा, जो माल उत्तम निघायचा तोच निघणार आहे का. म्हणून ह्याच्याकरता यंत्राला जसं तेल द्यावं लागतं, त्याची साफसफाई करावी लागते, त्याची देखभाल कसं करावी लागते, तशी या शरीराची सुद्धा देखभाल अवश्यमेव करावी लागते. म्हणजे मग त्या ज्ञानापर्यंत आपण पोहोचलं तर ते आपलं ध्येय आहे. त्या ज्ञानापर्यंत आपण कल्पनेने जाऊन पोहोचायचे. आणि कल्पना असं आहे, मोहरताचे मोहरे असं दासबोधात म्हणतात. जेवढ्या कल्पनेने तुम्ही वर 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 चढत जाल तोपर्यंत तुम्हाला परब्रह्म स्वरूपापर्यंत सुद्धा कल्पना नेऊन सोडेल. आणि जो खाली खाली जे गेला, मी देह आहे, हे माझं आहे, माझा संसार आहे, मुलं माझी अशी, अशापर्यंत विचार करायला गेला एकदम ते खाली 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 नेऊन पण तुम्हाला सोडेल. फक्त कल्पनेचा आपला वापर कसा करायचा आहे हा आपल्या बुद्धीवर आहे. आणि ते बुद्धीने जाण्याकरता म्हणून निश्चयात्मका बुद्धी असं त्याला म्हटलेलं आहे. बुद्धी निश्चय करते, परंतु हे सर्व करणारे सुद्धा, सर्व देणारे सुद्धा कोण आहे तर ते भगवंत आहे. तो आपले आपले सद्गुरुनाथ असतात, ते सगळं हे करत असतात. परंतु आहे ना, हे सगळं करताना आम्ही जर काहीच करायचं नाही म्हणून ठरवलं, नुसतंच बसलं तर ते नुसतं बसणंही आपल्याच्याने होणार नाही. तसं केलं तरी सद्गुरुनाथ बरोबर त्या रस्त्याला नेऊन ठेवते. पण आपण असे नुसते गप्पही बसत नाही. अगदी काही सर्वच्या सर्व त्यांच्यावर सोपून देऊन अगदी निवांत बसणं हे आपल्याला जमेल का, हे आपल्याला जमतं का. नाही, हे करत नाही, हे जमत नाही आपल्याला. कोणी सांगितलं स्वस्त बसतं, कधीही आपण स्वस्त बसणार नाही. डोक्यामध्ये अनंत विचार येत असतील आपल्याला. आपण जर खरोखरच स्वस्त बसलं, अगदी काही नाही, जे महाराज तुम्हाला करायचं ना ते करा, काही हरकत नाही, अगदी शांत बसणार, तुम्हाला जे काय करायचं, काय बुद्धीला सांगायचं, मनाला सांगायचं तुम्ही सांगा, नका सांगू, अशा विचारावर आपण येऊन बसतो का. नाही ना, मानवाचा हा तो मोठा दोष आहे ना की तो आणखी आपल्या दृष्टीने विचार करत राहतो बा, आणि त्या विचारावर मल्लीनाथी आणखी करत बसतो. म्हणून आपल्याला बुद्धीचा उपयोग करून घ्यायचा आहे. कसा आहे तो चांगल्या बाजूने करून घ्यायचंय. हे चांगलं आहे की वाईट आहे हे निश्चय कोण करते, बुद्धी करते. त्या बुद्धीपर्यंत आपल्याला जाऊन पोहोचायचं एवढ्या करता. कारण काय करून घेत असतात सगळे सद्गुरुनाथच. तुम्ही जरी वाकड्या वळणावर गेले तरी सरळ रस्त्यावर येण्याचं काम तेच करून देतात पा, तेच आपल्या सतत मागे पुढे करून देत असतात. तरी सुद्धा आपल्याला नुसतं स्वस्त बसणं परवडत नाही, म्हणून हा सगळा खटाटोप करावा लागतो. आणि ह्याच्यामध्ये पुन्हा आपला मनुष्य देह असा आहे. ऐकण्याच्या भागवतामध्ये एक सुरेख लिहिलेलं आहे की मनुष्य देहाचे निज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा उपकार नारायणे कृपावलोकने दिधला असे. त्यांना असं सांगायचंय की खरंच आहे, हा मनुष्य देह नरकडणीकडे तो नरका नारायण होय. तेव्हा मनुष्य देहाच्यामुळे आपण आत्मज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो. मी कोण आहे सच्चिदानंदापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. तर मी कोण आहे याची जाणीव आपण करून घेऊ शकतो. त्याप्रमाणे आपण वागू शकतो. हे दुःख आपल्याला का होत आहे, सुखाचा मार्ग कोणी हाताळलाय, संत कसे अकंठ तृप्त झालाय, त्याप्रत आपल्याला कुठे कुठे कसं कसं जायचंय, हे सगळं काय करत असतो आपण. आपल्याला ह्या मनुष्य देहामध्ये शक्य पशुदेही नाही गती आहे, ते सर्वत्र बोलते दासबोधाचे म्हणतात की पशुला ही गोष्ट नाही होऊ शक्य. पशु हे काही विचारच करू शकत नाही. बैलाचं समजा डोकं दुखत असे, आणखी काही होत असे, तर अपघाता फटकारा मारल्याबरोबर त्याला जायलाच उभं पुढे. त्याच्यावर जर काही विचार करता येत नाही का, आहार निद्रा इथून या चारच गोष्टी फक्त ह्याला आहेत, कोणाला प्राणी मात्राला आहे, पशु आहे. आपल्याला मानवाला बुद्धी दिलेली आहे पहा. असं झालं, हे सगळे लोक निर्माण केले, चारी खाणी निर्माण केल्यानंतर काय झालं, देवाला मोठा प्रश्न पडला, अरे आता कोणीच मनुष्य आपल्याकडे येत नाही, म्हणून त्यांनी मानवदेह स्पेशल निर्माण केलं आणि त्यात बुद्धी टाकली बरं का, की ह्या दृष्टीने तरी बुद्धी चालवून माझ्याकडे येते. माझं दुःख कशामुळे होत आहे, हे जन्ममरण कशामुळे येत आहे, मी खरा सुखी आहे, मी खरा आनंद स्वरूप आहे, हे जाणून घेऊन तो माझ्याकडे येईल असं भगवंताला वाटलं. पण मानव काय विचारता, मानवाने काय केलं, ती सगळी बुद्धी आपल्या प्रपंचातच खर्च केली. प्रपंचाकडे म्हणजे भगवंत जायचं सोडून कुठे गेले तर प्रपंचातच त्या बुद्धीने तो अडकला, अशी उलटी स्थिती केली. पण मानव जन्माचं जर खरं कारण असेल तर धरीला देहाचे सार्थक करीनं आनंद भरीनं ती लोक. तर अशा तऱ्हेचं आपल्याला या नरदेहाचा आपण कशाला जन्माला आलोय, आपल्याला कुठे जायचंय, आपण करतोय काय, आपल्याला करायला काय पाहिजे, आपलं ध्येय काय आहे, पुढे काय आहे आपलं ध्येय. झालं लग्न झालं, मुलं बाळ झाली, झालं हा सगळा संसार चालला पुढे, पण पुढे काय हा प्रश्न उरतो ना की आपण कशासाठी जन्माला आलो. म्हणून संत सांगतात धैर्या देहाचे सार्थक करणं, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे. त्यांनी ध्येय सांगितलंय
तर म्हणून मानवदेह आहे की कसा करता की ह्याच्यामुळे तुम्ही भगवत स्वरूप होऊ शकता, नवे भगवत स्वरूप काय हे जाणू शकता. म्हणून त्याचा उपयोग असा करून घ्या. पण काय करणार, तेवढा मोठा अधिकार आपल्याला दिलाय पाहतानी, पण आपण त्याच्या नादी लागत नाही, पाहत नाही. म्हणून तो अधिकार, त्या अधिकाराचा, त्यांनी दिलेल्या शक्तीचा, त्यांनी दिलेल्या ताकदीचा आपण पुरेपूर उपयोग करून घेतला पाहिजे. म्हणजे आपण आपल्याला मी कोण आहे याचं ज्ञान पदोपदी आपल्याला झालं पाहिजे. कोण मी आहे. म्हणून महाराज सर त्यांनी राम करता हा चिंतनाला विषय घ्यावा. आपल्या राम करता आपल्याला कुठे कुठे दिसतो. झाडाकडे पाहिलं, पाना फुलाकडे पाहिलं, वेगवेगळ्या फुलांचे रंग, वेगवेगळ्या ऋतूचे उगम होणं, वेगवेगळे ऋतू बदलणं, पावसाळ्यात पाऊस येणं वगैरे वगैरे, या सगळ्या अनंत सृष्टीच्या घडामोडी ज्या झालेल्या आहेत ना, याच्या सगळ्याला आपल्याला भगवंताचा हात नाही का दिसत, भगवंताची करणी नाही का दिसत आहे. हे दृश्य दिसतंय, हे त्यांनी करवून घेतलंय. म्हणजे याच्यात सगळ्यातच भगवंत आहे. आणि आपल्याला पटतं कसं की प्रल्हादाकरता खांबातून प्रगट झाला ना. सर्वकडे तो भगवंत नसता तर तो खांबातून प्रगट झाला असता का. किंवा तुकोबारायणा जनाबाईला कुठूनही कसा तो दिसत होता म्हणजे तो आहे म्हणून दिसत होता, त्या आकारामध्ये दिसत होता, त्याचा जैसा जसा भाव होता तसा तो त्याला दिसत होता. म्हणून आपण कोण आहोत त्याच्यामध्ये आपल्यातला आधी परमेश्वर ओळखण्याकरता, हे ज्ञान प्राप्त, मी कोण हे ज्ञान प्राप्त करून घेण्याकरता, मी कोण हे समजून घेण्याकरता, म्हणूनच काही वाचन आपल्याला लागतं, त्या वाचनाचं मनन लागतं आणि साधनाचा जोर लागतो आणि सद्गुरुनाथांच्यावरती पक्की तेवढी श्रद्धा लागते. बस या गोष्टी जर चार असल्या तर मग काही कमी पडत नाही. चालला तो चालला, पुढे पुढे चालला, जेवढा वेळ येईल तेवढाच अर्थाची लागतो. मग त्याला आणखी ज्ञान लागतं की अरे आपण आणखी गोष्ट केली असती, आणखी नाम घेता आलं असतं, आणखी वाटचाल करता आली असती. तर ह्या जर सगळी गोष्टी केल्या तर आपल्याला निर्विवाद काय होतं, आनंदाप्रत जाता येतं. परंतु ह्याला मूळ काय आहे की सद्गुरू सारिखा असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण काही. सद्गुरूंचा अनुग्रह आपण घेतला पाहिजे. आपला पाठीराखा तो असल्यानंतर दुसरं कोणाची जरूरच नाही. म्हणजे आपल्याला राजा एकेकांचा काय भीक मागे, मनाची जोगे सिद्धी पावे. राजाची राणी कधी भीक मागायला जाते का हो? कशाला तिला भीक मागायला जायची पळेना. सर्व 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 साधनं, सर्व सुख तिच्या पुढे हात जोडून उभी असतात. मग ती कशाला मागायला जाईल. आपल्याला तरी कोणाला कायकडे कशाला मागायला जाता येईल, मागायला जावं लागेल का. म्हणून तर महाराजांनी सांगून ठेवलंय, भाव ठेवा रामापायी, कोणा मागू नका काही. अरे कोणापुढे हात असा पसरू नका. कारण काय, देणारा तरी असा आहे का समर्थ की तो त्याला चणचण बसत नाही असं. मागावं कोणाकडे, जो समर्थ आहे, जो राम आहे, जगाचा जगदीश्वर आहे, त्याच्याकडे मागावं. जो दाता आहे त्याच्याकडे मागावं. म्हणून म्हणतात भाव ठेवा रामापायी, कोणा मागू नका काही. दुसऱ्या कोणाजवळही काही मागू नका. मागायचं असेल ते रामाजवळ मागा. आणि रामाजवळ मागण्याचीच जरूर पडत नाही. ते आपल्या भावामुळेच त्याला असं कळून येतं की ह्याला काय पाहिजे ते. आणखी जे संतांच्या जवळ आहे ते दोन दोन हातांनी ते देत असतात. सद्गुरुनाथांचं एक वैशिष्ट्य आणखी आहे की त्यांना सूर्याची उपमा द्यावी तर सूर्य सुद्धा कधी दिसतो, रात्रीच्या वेळी दिसत नाही असं सद्गुरुनाथांचं नसतं. समुद्राची सारखी उपमा द्यावी तर समुद्र खारट असतो. महाराज कुठे खारट असतात. महाराज तर सदैव सद्गुरुनाथ उत्तमच असतात पहा. म्हणून सद्गुरुनाथांना त्यांचं वैशिष्ट्य पुढचं काही असेल तर आपण हा सारिखे करीत येतात काळ नाही, काळ वेळ कळायला लागली. परिचय लोह परिचाची नसा आहे उपमा, सद्गुरु महिमा गाडाची. लोखंड आहे, लोखंडाचं सोनं परीस करतो, पण लोखंडाला परीस करत नाही, ध्यानात घ्या. परंतु सद्गुरुनाथांचं काय असतं, आपल्या लाईनीला बरोबर येऊन सोडतात, आपल्यासारखे ते करतात, परब्रह्मस्वरूपात प्रत नेऊन पोचतात. हेच सद्गुरूंचं वैशिष्ट्य आहे. म्हणून शरण जावं ना धरावे ते पाय आधी आधीचा. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो साच उद्धरलो गुरुकृपे. म्हणून गुरुकृपा संपादन करण्याकरता त्यांनी जे साधन सांगितलेलं असेल त्या साधनावर आपण जोर द्यायला पाहिजे. त्यांची आज्ञा पालन केली पाहिजे. ते ज्या ज्याप्रमाणे जसं जसं सांगतात त्या त्याप्रमाणे आपण तसं वागलं पाहिजे. आणि तसं जर वागलं नाही ना तर काय होणार बरं. आपण एक आनंदाला मुकून हे सगळं संसार सांभाळून सुद्धा करता येतं. फुकट म्हणणं याचं की संसारामध्ये मला वेळ मिळत नाही. अहो नुसतं स्मरण ठेवायला काही वेळ असतो का. नुसतं तो आहे माझ्या हृदयात, तो आहे एवढं म्हणायला काही वेळ लागतो का. अहो हे कोणतंही काम करत असताना, काही करत असताना हे अनुसंधान ठेवता येतं की तो आहे.
माझ्या हृदयात आहे, तो बसलेला आहे आणि तोच हे सगळं करतोय, ही भावना ठेवायला काय बरं लागतं, कितीसा वेळ लागतो पहा. पण ही भावना सतत फुलत जागृत ठेवायला एक बारकी ठिणगी असेल त्याला फुलवून फुलवून जसा मोठा त्याचा अग्नी होऊ शकतो, त्याप्रमाणे ही भावना सतत सतत जागृत ठेवण्याकरता ती जागृत राहत नाही. म्हणून काय करायचं असतं की आपण नाम घ्यायचं असतं. नामामुळे ही भावना सतत जागृत राहायची होते. पण प्रत्यक्ष आपल्याला काय असतं, इथून पोचायचंय कुठे, तर आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचायचंय. आत्मज्ञान म्हणजे मी कोण आहे याचं ज्ञान. म्हणून त्याचंही अखंड आपल्याला चिंतन झालं असलं पाहिजे. आणि त्याचं जर चिंतन झालं नाही तर काय होणार, मग काय आपल्याला कळणार, त्या ज्ञानाप्रत आपण कसं जाणार. आणि नामाची एक गोष्ट अशी आहे, नाम हे साधन सोपं सोपं का, एक तर ते उपाधिरहित आहे, कुठेही केव्हाही कसं घेता येतं, शेजारच्या माणसाला इथे कळत नाही आपण काय केव्हा घेतोय, आणि आपली प्रगती केव्हा झाली हे आपल्याला कळतच नाही. मुली असा उतावळेपणाने काही माणसं अशी म्हणतात, 2 माळा केल्यानंतर मला काही अनुभव नाही आला. 2 माळा करून काय अनुभव तुम्हाला येणार, ते एवढी वाटचाल करायची, एवढी पुढे येते, त्याच्यात खोलपर्यंत बुडी मारल्याशिवाय तुम्हाला कसा अनुभव येणार. आणि बाकीचे जे काही मार्ग आहेत ना, कुठे जाण्याचे आणखी ते कुठे निळा रंग दिसतो, कुठे पिवळा रंग दिसतो, कुठे काही ऐकू येतं, कुठे काही काय काय निरनिळे प्रकार होतात त्याच्यात. म्हणजे मग माणसाला वाटतं हे आपल्याला झटकन साध्य झालं बरं का. असं असतं कुठेतरी तुम्ही ठिकाणी ऐकलंय किंवा म्हणजे आमच्या मंडळातल्या बायका सांगत त्या की म्हणजे पाण्याकडे सतत पाहत राहायचं, असं त्राटक म्हणे ते साधायचं. ते पाण्याकडे राहत राहिलं की पाण्यातून वाफ यायला लागते आणि ते उकळायला लागतं म्हणायचे पाणी. म्हणजे ह्या बाईला काय वाटतं की असं काही झालं ना, म्हणजे आपली साधनात खूप प्रगती झाली बरं का, आपण पुढे गेलो. आपण असं नसतं, असं काही उकळायला लागलं म्हणून आपण साधनात पुढे गेलो की काय, म्हणजे काय नाही, काहीतरी त्याच्यात एक त्राटक केल्यानंतर ते प्रयोग आहे, त्याचे काही करते तशी जादूगरी असेल त्याची आहे काहीतरी. त्या असं नसणं, आपल्याला आपली प्रगती कुठे झाली. महाराजांचं एक सुंदर त्याच्यामध्ये आहे की लहान मुलाला बाळचं कधी आलं हे जसं आपल्याला कळत नाही, तशी साधनामध्ये आपली प्रगती कधी झाली ही आपल्याला कळत नाही, खरी कळूच नाहीये. कारण कळल्यानंतर आपला अहंकार कुठे छुपा बसला जाऊन, अहंकार आपल्याला म्हणतो हा माझ्या साधनामध्ये इतकी प्रगती झाली बरं का, मी एवढं करतो. आणि हा जो साधनाचा अहंकार होणं ही सगळ्यात वाईट आहे. बाकी कुठलाही अहंकार पते, पण साधनाचा अहंकार होणं अतिशय वाईट गोष्ट आहे, ती आपल्याला घातक आहे. म्हणून ह्याच्याकडे अहंकार होत नाही आणि नसावा. ह्या दृष्टीने काय होतं की हे बरं आहे की नाही आपल्याला कळत काही सुद्धा, प्रगती झालेलीच कळते, उलटी कळूच नाही. आपण एक चालत राहायचं, वाट चालत राहायचं. मग मुक्काम तो कधी केव्हाही विचारपूस नाही, चालणं एवढंच मला माहिती. चालल्यानंतर केव्हा नाही केव्हा तरी तो मुक्काम येणारच आहे आपल्याला, आल्याशिवाय राहणार नाहीये. पण आपण चौकशी कशाला करायची आणि त्याच्याबद्दल अहंकार कशाला करायचा. ह्या दृष्टीने हे जे नाम आहे, साधन आहे, हे खूप सोपं आहे, खूप साधं आहे, स्मरण करून देणार आहे. आणि कलियुगामध्ये तो एक अवतारच असं म्हटलंय ना. मग नाम घ्यायचं काम आपलं महाराजांनी काहीच घ्यायचं आहे. राम करता म्हणा जे घडेल की रामाची इच्छा म्हणून म्हणा, आणि नाम अखंड चालू द्या. जेवढं जास्तीत जास्त वेळ शक्य असेल तेवढं आपण नाम घेत राहायचं. तेव्हा आपल्याला हे सगळे मग प्रयोग ते करून पाहायला लागतील ना. काही वेळा आपण दुसऱ्याशी बोलत असतो, मग दुसऱ्याशी बोलत असताना आपल्या आतमध्ये नाम चालू आहे की नाही हे पाहावं. किंवा आपण वेळा जर बोलत असतो आपण, तर आपल्याला नाम घेता येत नाही, चालू आहे की नाही पाहता येत नाही. मग काय करावं, तो आहे तो बोलतोय अशी कल्पना माझ्या मुखाने, आता जे मी बोलतोय ना म्हणजे मी बोलत आहे तोच बोलतोय अशी कल्पना करून आपण बोलावं. म्हणजे त्याचं स्मरण राहतं ना, कुठून तरी त्याचं स्मरण पाहिजे. हे अवश्य मी केलं पाहिजे. सद्गुरुनाथ हेच सांगत असतात, अरे मी तुझ्या पाठीशी उभा आहे. कोण म्हणणार आपल्या पाठीशी उभा आहे. साधं जरी व्यवहारात कोणतरी आपल्याला म्हणालं या तू काही घेऊ नको रे, आहे मी तुझ्या पाठीशी असं म्हटल्यावर केवढा आपल्याला आधार वाटतो. मग हे तर कुठेही कधीही केव्हाही कसेही आपल्या मागे उभे आहेत, म्हणजे केवढा मोठा आधार आहे पहा. त्या आलेल्या जन्मामध्ये अनुग्रह घ्यावा, एकदा सद्गुरूंचा आपण व्हावं, म्हणजे मग पुढचे 7 जन्म त्यांच्याकडे लागले ते आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अवश्य मी सद्गुरुनाथांना शरण जावं. या पलीकडे दुसरं आपल्याला काय सांगणार. सद्गुरुनाथांना शरण जावं, सद्गुरुनाथांनी साधन सांगितलेलं करावं, सद्गुरूंच्या नाथावर पक्की श्रद्धा असावी, त्यांचे आज्ञा पालन करावं, की शिस्त कधी मागे पडायचं नाही, थोडंसं वाचन असावं, त्याच्यामध्ये मनन असावं. आणि हे सगळं केल्यानंतर हळूहळू पुढे जाता त्याला मी कोण आहे याचं ज्ञान होतं. शेवटी ज्ञानेची मोक्ष, ज्ञान हे झालंच पाहिजे. पण नामाने ते नामी म्हणजे मी नाही कोणी,
ह्या भाग होतो. म्हणजे त्याला मी कोणी नाही आहे ते सगळं परब्रह्म स्वरूपच आहे. ह्या तत्वापर्यंत नामानी मनुष्य नामी होतो, म्हणजे त्यापर्यंत जाऊन पोचतो. आणि त्याप्रमाणे जाऊन पोचण्याकरता या सगळ्या भागातनं जावं लागतं. आणि गेल्यानंतर आपल्याला आनंद मधुर कुठे काहीतरी जन्माला येऊन करावं ना. काय करायचंय ते सावरकर म्हणत असत तसे 4 काटक्या जमा करून प्रपंच सगळीच जण करतात ना. कावळे चिमण्यासह करतात. त्यांनाही पिल्लं मिळवतात, त्यांची ती वाढवतात, ती मोठी करतात, जीव टाकतात त्यांच्याकरता, सगळं तेच करतात. मी म्हणते त्या पशुपेक्षाही थोडंसं खालच्या दर्जाचं पण मानव होत की काय असं वाटतं. पशु निदान काय करतात की मुलं मोठी झाली मी त्यांची माया तरी सोडून देतात, ते उडून गेले की झालं त्यांचं काम. आणि आम्ही आणखी त्याच्यात गुंतत राहतो बा. मग तो मोठा मध्ये नातवंड त्याची काळजी पाहिली पाहिजे, आपण ते कर्तव्य केलं पाहिजे वगैरे वगैरे. म्हणजे माणूस जसं त्याला ज्ञान आहे ना की आपण त्याप्रत आपल्या आनंदाप्रत जाऊन कसं पोचावं, हे जसं मनुष्य देहाच्याने ज्ञान होणार आहे त्याप्रमाणे त्याच्यावर हे अज्ञान पण भरपूर आहे. माझं 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 करून त्याच्यातच गुंतून राहणं हे पण अज्ञानाकडे जातो. तर आपण जायचंय कुठे हा आपला मार्ग निश्चित करावा. आणि त्या जाण्याकरता या सगळ्या पायऱ्या आहे. या सगळ्या पायऱ्यांचा निश्चित रीतीने आपण अनुभव घ्यावा, आपण विचार करावा आणि क्षणाचाही विलंब न करता जितकं जास्तीत जास्त नाम घेता येईल तितकं जास्तीत जास्त नाम घ्यावं. आणि आता इथे बोलून एवढंच पुढे करते. आता महाराजांनी एक अभंग सांगितलाय पहा. तो जाता जाता तो सांगितलाय, म्हणजे आदल्या दिवशी जायच्या आधी, अहो मंदिरवासी जन तुम्ही ऐकावे वचन, आल्या तिथा अन्न द्यावे, रामनाम दृढ घ्यावे, पूजा करावी त्रिकाळ, अंगी वैराग्याचे बळ, पंचपदी भजन करा, रामनाम दृढ धरा, भाव ठेवा रामापायी, कोणा मागू नका काही, दास म्हणे गुरुपुत्र तोच होईल जीवन मुक्त. या असा असेल ना मनुष्य जीवनमुक्त नाही वेद, हाच माझा आशीर्वाद, असा महाराजांचा एक अभंग आहे. त्यांनी कसं वागावं हे याच्यामध्ये थोडक्यामध्ये सांगितलंय. आणि त्याने सांगितलं याच्यामध्ये एकच आहे की माणसाने फक्त नाम घ्यावं, आपलं कर्तव्य आपण करावं, पुढचं पुढे महाराज काय करायचं ते पाहून घेतील. या व्यतिरिक्त आता दुसरं बोलत नाही. आता आहे एवढंच पुरं करते. आता श्री सोमनेचा अभंग म्हणतात हा. जे ते दिसे सद्गुरु चरण, ते आम्हा गोकर्ण, ते आम्हा गोकर्ण, गोकर्णीचा महेश्वर, सद्गुरुनाथ करो खर, सद्गुरुनाथ करो खर, मान गंगेची आखेरी, लोळताती मुक्तीचारी, लोळताती मुक्तीचारी, गोंदावले ऐसे गुण, सद्गुरूंचे जन्मस्थान, सद्गुरूंचे जन्मस्थान, गोंदावले ऐसे क्षेत्र, सोडून जावे काय तरत्र, सोडून जावे काय तरत्र, ब्रह्मानंद सांगू किती, सद्गुरुवीर नाही गती, सद्गुरुवीर नाही गती, सद्गुरु चरण ते आम्हा गोकर्ण, ते आम्हा गोकर्ण. हा जो अभंग आहे ना तो काय झालं, महाराजांच्याकडे एक मनुष्य होता आणि तो असं म्हणायला लागला की मला गोकर्णाला जायचंय म्हणून. आणि ब्रह्मानंद हे बेळगावच्या इकडे कुठेतरी कर्नाटकात होते. तेव्हा त्याला असं वाटलं गोकर्ण महाबळेश्वरला जाताना ब्रह्मानंदांना भेटून जावं. त्या ब्रह्मानंद शेतात काम करत होते आणि त्यावेळेला काय झालं, हा मनुष्य त्यांना भेटायला गेला. तेव्हा ब्रह्मानंदाने सहज विचारलं की तू गोंधळ कशाला सोडलं. तुम्हाला नाही, मी गोकर्ण महाबळेश्वराचं दर्शन घ्यायला जातोय. त्यावेळेस त्यांनी असं म्हटलं की गोकर्णीचा महेश्वर, सद्गुरुनाथ खरोखर, अरे कुमान गंगेची आचरी, लोळताती मुक्तीचारी, वेड्या सद्गुरु चरणाच्या ठिकाणी गोकर्ण महाबळेश्वर काशी सगळं सद्गुरुनाथांच्या चरणापाशीच आहे. तर आणखी तू वेगळा जातोस कुठे वेड्या, अरे ते सगळं तिथे सोडून तू गोकर्णाला कुठे निघालास. म्हणजे ब्रह्मानंदांचं आहे म्हणून त्यांनी सांगितलं ब्रह्मानंद सांगू किती, सद्गुरु वाचून नाही गती. जे आहे ना सद्गुरूच्या पायापाशी सर्व तीर्थक्षेत्र सगळं काही जे आहे ना ते सद्गुरुनाथांच्या चरणापाशीच आहे हे त्यांनी त्यावेळेस सांगितलं. श्रीरामचंद्र कृपालु भज मन, हर भय दारुणम्, नवकंज लोचन कंज मुख कर, कंज सदा कंजारुणम्. श्रीराम श्रीराम कंदर्प अगणित अमित छबि, नवनील नीरज सुंदरम, पटपीत मानहुतरित रुचि सुचि, नौमि जनक सुतावरम.
श्रीरामचंद्र कृपालु भज मन हरण भाव